मित्रांनो नमस्कार. मतदान केलं का तुम्ही? मी केलं आणि जेवायला बसलो. सगळे राजकीय पक्ष, सगळ्या राजकीय पक्षाचे नेते वेगळ्या वेगळ्या भागामध्ये प्रचारासाठी किंवा इतर गोष्टीसाठी फिरतायत. आता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आणि म्हटलं जेवायला बसल्यानंतर अगोदर बातम्या पाहूयात आणि मग तुमच्या सोबत चर्चा करावी. मुंबईमध्ये बोगस मशीन सापडली म्हणजे 100% लोकशाही धोक्यात आणण्यासाठी जे कोणी सत्ताधारी किंवा प्रशासनातले लोक प्रयत्न करतात किंवा त्यांच्या मर्जीतले लोक निवडून आणण्यासाठी, काय वाटतं हे चुकीचं आहे की नाही? मतदार म्हणून आपल्याला आपण जो निवडून दिलाय उमेदवार तोही फसवतो, त्याचा राजकीय पक्ष पण फसवतो, तो सगळ्यांना मूर्खात काढतो. आणि आता मतदान प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये सुद्धा, म्हणजे हे निवडून आल्या अगोदरच सांगतोय, निवडून गेल्यानंतर काय करतात हे तुम्हाला माहितीच आहे. पण आता सुद्धा बोगस मशीन आणून हे कोण, याला काय टॅली करतात? मी आता एक मेसेज वाचत होतो, माझे मित्र आहेत पत्रकार, ते म्हणले महाराष्ट्रात मतदार यादीचा घोळ होता, आक्षेप घेतला, काही झालं नाही. दुबार मतदार यादी भयानक आहे, मतदार यादी पण डबल नाव आहेत आणि ज्यांची मागच्या विधानसभेला वगैरे मतदान होतं, आता मतदानच नाही. आणि ज्यांना मतदान करायचंय त्यांना जर संधी मिळत नसेल, त्याच्या अगोदर बोगस मतदार मतदान करून चाललंय. मुंबई काय, पुणे काय, छत्रपती संभाजीनगर काय, ते जे पैसे वाटणारे किंवा आता एजंटचा सुद्धा सुळसुळट आहे. मतदार याद्या मध्ये नावं काढतात किंवा लोकांची यादी आहे आणि त्या यादीनुसार त्यांच्याकडच्या पैसे वाटतायत. बरं, आज मतदान आहे. उद्धव ठाकरेंनी तर सरळ जाहीर मागणी केली की आत्ताचं मतदानच रद्द करा आणि फेरमतदान घ्या. कारण नुसतं मुंबईच नाही तर पुण्यामध्ये सुद्धा सकाळी सकाळी, पुण्यातल्या मध्यवर्ती भागात नवी पेठ सारख्या परिसरामध्ये तिथं ईव्हीएम मशीन बंद पडली, गोंधळ निर्माण झाला. प्रत्येक मतदाराच्या घरात जाऊन प्रचार करायची 14 तारखेला संधी दिली. आज 15 तारीख आहे मतदानाची. लक्ष्मी दर्शन झालं. निवडणूक आयोग करतोय काय? अशा झोपा काढून जर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं भलं करणार असेल म्हणजे किती भयानक आहे ना. आपल्याकडे वेळ नाही. आज आपल्या चौकामध्ये ज्या ज्या उमेदवारांनी जेवढी ताकद लावली, त्या प्रत्येक उमेदवारांनी आपले आपले कार्यकर्ते टगे सगळे उभा केले. त्या सगळ्यांचं एकच लक्ष आणि एकच टार्गेट सुद्धा आहे, काय? ही सगळी प्रक्रिया ताब्यात कशी घेता येईल. आणि लोकसभेला किंवा विधानसभेला काही प्रभागामध्ये 2-5 हजार रुपये मताला दिले जायचे. 1000 रुपयावर आणलं. लाडक्या बहिणीचे 1500 रुपये पाठवले आणि आता जास्त करून महिलांनाच पैसे वाटले गेले. तुफान महिला मतदानाला बाहेर पडल्या. मी हे जे सगळं साधं बोलतोय ना, अन्न खातोय, खोटं नाही बोलत, विकण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी फार मोठी प्रक्रिया सुरू आहे. काहीही करून म्हणजे मुंबईचा महापौर कोण होईल हे नगरसेवक निवडून आल्यानंतर कळेल. मुंबई कोणाची असेल, मुंबई कोणाच्या ताब्यात द्यायची हे सुद्धा नंतर सगळं.
निवडणूक म्हणजे एक लढाई आहे आणि काहीही करून बाय हुक बाय क्रूक ही निवडणूक जिंकायची. कुठल्याही पातळीला थराला किंवा कुठलाही म्हणजे दर्जा जरी घसरला पाठीमागे सरकायचं नाही. ही जी वृत्ती आहे ना ही त्या सगळ्या उमेदवारांना म्हणजे जेवढे काही उभे आहेत त्या सगळ्यांना या सगळ्या प्रक्रियेमधून त्यांना सत्ता काबीज करायची आणि सगळ्यांनी पैसे लावले. आणि असं जर होणार असेल आणि तुम्ही आम्ही जर नुसत्या लोकशाही जिवंत ठेवण्याचं जर तुंतुन वाजवत असू तर हे किती भयानक. मी आता मतदान केंद्रावर गेलो होतो. सर्वसामान्य माणसं रांगेत आहेत, मतदान करतायत आणि चौकामध्ये ती माणसं त्या केंद्रापर्यंत पोहोचायच्या अगोदर प्रत्येकाला 500 किंवा 1000चं 2000चं बक्षीस दिलं जातंय. आपण जर प्रश्न विचारला तर मग त्यांची पळापळ होते. आणि हे जर वास्तव असेल कितपत योग्य आणि कितपत बरोबर आहे हा प्रश्न विचारण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. कारण मतदान करायचंय तुम्हाला आम्हाला, तुम्ही आम्ही मतदान करणार आहोत. आपल्याला संविधानानं तो हक्क दिलाय आपला उमेदवार ठरवायचा. मी माझा नगरसेवक ठरवू शकतो, मी माझा आमदार ठरवू शकतो, मी माझा खासदार ठरवू शकतो. फक्त मी प्रधानमंत्री ठरवू शकत नाही, पण मी खासदार ठरवला तर प्रधानमंत्री आपोआप ठरतो. मी मुख्यमंत्री ठरवू शकत नाही, पण मी आमदार ठरवला तर मुख्यमंत्री आपोआप ठरतो. तसंच मी नगरसेवक ठरवला तर महापौर असेल किंवा नगराध्यक्ष, आता जनतेतून नगराध्यक्ष समजा, हे तुम्ही आम्ही ठरवू शकतो. मग ही सगळी माणसं निवडून आल्यानंतर आपल्याला गृहीत का धरत नाहीत. आणि निवडून येण्यासाठी इतकी सगळी जर लोकशाहीला विरोधी कृत्य यांच्याकडून होत असतील, हे करत असतील, तर मी म्हणजे असं थक्क झालो की काय चाललंय, हे असं राजकारण असतं का. फक्त आपण त्या लढाईमध्ये प्रत्यक्ष नाही म्हणून मी ही बाहेरून चर्चा करतोय. लढणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की माझा विजय पक्का आहे, त्याच्यासाठी मला पडेल ती गोष्ट करावी लागेल. शेवटी एवढंच सांगतो, निवडणुका ह्या सर्वसामान्य लोकांच्या आणि साध्या माणसाच्या राहिलेल्या नाहीत. महानगरपालिकेच्या निवडणुकीचं लोकांचं बजेट माहितीये का किती होतं? 5 कोटी रुपये कमीत कमी. सत्ताधारी किंवा प्रमुख पक्षाचं राष्ट्रीय पक्षाचं तिकीट घ्यायचं असेल तर एखादा कोटी अगोदरच द्यावे लागतात, नाईलाज आहे. 5-50 लाख रुपये त्यांनी निवडून म्हणजे निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर सगळ्यांना देवदर्शन, वेगळ्या वेगळ्या स्पर्धा, वेगळ्या वेगळ्या स्कीम, म्हणजे पैठणीचा खेळ, महिलांचे कार्यक्रम, हळदी कुंकू, तीर्थयात्रा दर्शन वगैरे वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी 50 लाख रुपये घालवले. आणि एकूण निवडणूक जाहीर झाल्यावर बाकीचे वाटायला 1-1.5-2 कोटी म्हणजे 3-4 कोटीचा तर सहज चुराडा. एवढं करून त्याच्या डोक्याला त्रास आहे, येतो की नाही म्हणजे लॉटरी खेळायचं. त्या सगळे गडगंज उमेदवार उभे